मनसे प्रमुख राज ठाकरे आज बोरीवलीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन करणार आहेत। बोरीवली येथील VT इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित प्रशिक्षण शिबिराची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। राज ठाकरे 10 वाजता इथे येणार आहेत आणि त्यानंतर मुंबई पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांची प्रशिक्षण शिबिर कार्यक्रम सुरू होईल। हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा मानला जातो आणि इथे तुम्ही बघू शकता जे मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते ते उभे आहेत। कुणालजी, कशा प्रकारचे आजच्या प्रशिक्षण शिबिर आहे, किती कार्यकर्ता येणार आहेत, काय सांगा? कसं आहे, प्रशिक्षण शिबिर आजचं आहे आणि पश्चिम उपनगरातले म्हणजे दहिसरपासून वांद्र्यापर्यंतचे जे आमचे शाखाध्यक्ष आहेत, उपविभागाध्यक्ष, विभागाध्यक्ष यांच्यासाठी, महिला पुरुष यांच्यासाठी हे शिबिर आहे। आणि ही प्रोसेस आहे पक्षाची। या प्रोसेसमध्ये काही प्रशिक्षण, काही विषय सांगायचे असतात। या अंतर्गत अशी पक्षाची बैठक आहे आणि जे प्रशिक्षण द्यायचे गोष्टी सांगायच्या ते कार्यकर्त्यांना सांगितले जातील आणि राजसाहेब स्वतः येतात या शिबिरासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं असेल। हेमंत भाई, महानगरपालिका निवडणुकीच्या आधी हा शिबिर महत्त्वाचा मानला जात आहे। काय बोलणार आहे राजसाहेब, काय मार्गदर्शन करणार आहेत, काय अपेक्षा? नाही, राजसाहेब तर नेहमी जे काय उत्स्फूर्त बोलतीलच कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्यासाठी, पण हे महानगरपालिकेच्या तोंडावर असं शिबिर नाही। आमची शिबिरं होतच असतात। आत्ताच 16, 17, 18 आम्ही इगतपुरीला प्रशिक्षण झालं। याच्या आधी अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिर झाले। आम्ही महाराष्ट्र सैनिक आहे आणि सैनिक हा नेहमी लढण्यासाठी तयार असतो, त्यामुळे सगळ्या प्रकारची शस्त्र आपण तयार ठेवायची असतात। आणि आजच्या या शिबिरात जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांना येणारी महानगरपालिका आहेच, पण सर्वच प्रकारचं प्रशिक्षण मिळावं हा उद्देश आहे आणि त्यानुसार आज अनेक मार्गदर्शक इथे मार्गदर्शन करणार आहेत आणि सन्मान्य राजसाहेब या शिबिराला उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांना एक वेगळाच उत्साह आहे। राज ठाकरे सोबत अजून कोण कोण नेते येणार? प्रमुख नेते येणारच आहेत। अविनाश अभ्यंकर आहेत, नांदगावकर साहेब आहेत, शहर अध्यक्ष आणि नेते संदीप देशपांडे आहेत, असे सर्वच नेते इथे आज उपस्थित राहणार आहेत। तुम्हाला काय अपेक्षा आहे, कशा प्रकारचं आज मार्गदर्शन तुम्हाला भेटणार? मार्गदर्शन म्हणजे आज कार्यकर्त्यांना खरं म्हणजे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आपण कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे याच्यासाठी जे मार्गदर्शन आवश्यक आहे हे सर्व मार्गदर्शन आज या ठिकाणी होईल आणि इथून कार्यकर्ता निश्चितपणाने हे सगळं घेऊन येणारी महानगरपालिका जोमाने लढवेल याची खात्री आम्हाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।